राजहंस प्रकाशन म्हणजे विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. राजहंस प्रकाशन सादर करीत आहे संवाद राजहंसी सारस्वतांशी. teenage.com ही माझी किशोरांसाठीची पुस्तकं. चा पहिला भाग हा 10 ते 14 वयोगटासाठी आहे. त्याची आता 3री आवृत्ती आली आहे आणि त्याला राज्य शासनाचा वाङ्मय पुरस्कारही मिळाला आहे. आज आपण ज्या पुस्तकाविषयी बोलणार आहोत तो teenage.com भाग 2, तो 15 ते 19 वयोगटासाठी आहे. ही वेगळ्या विषयांवरची पुस्तकं प्रसिद्ध केल्याबद्दल राजहंस प्रकाशनची मी मनापासून आभारी आहे. आणि फक्त प्रकाशित केली एवढंच नाही, तर वाचकांपर्यंत ती योग्य प्रकारे पोहोचवलीसुद्धा. पुस्तकाचे संपादक डॉक्टर सदानंद बोरसे यांची मला या कामात खूप मदत झाली. ही पुस्तकं मी किशोरांशी गप्पा मारण्याच्या स्वरूपात लिहिली आहेत. त्यामुळे वयानुरूप त्यांची भाषा वापरायचाही प्रयत्न केला आहे. पुस्तकाविषयी थोडासा अंदाज यावा यासाठी त्यातला काही भाग वाचून दाखवायला मला आवडेल. टीन क्लिनिक चालवत असताना खूपदा पालक मला विचारतात, वयात येणाऱ्या मुलांना वाचायला द्यायला एखादं पुस्तक आहे का? तशी काही चांगली पुस्तकं वाचली होती मी, पण ज्या मुलांसाठी ती लिहिली होती त्यांच्यापेक्षा आजची मुलं बदलली आहेत. जमाना इतका वेगानं धावतोय की आजची गोष्ट उद्या कालबाह्य ठरते आहे. काही पुस्तकं थेट पाश्चात्य संस्कृतीत बसणारी होती. मग एखादं थोडं वेगळं, वेगळ्या प्रकारे, वेगळ्या शब्दात लिहिलेलं पुस्तक असावं असं प्रकर्षानं वाटू लागलं. आपल्या मातीशी, संस्कृतीशी नाळ जोडणारं, आजच्या पिढीला पटेल, वाचावं असं वाटेल असं पुस्तक. म्हणून हे लिहिण्याचा खटाटोप झाला. वेगवेगळ्या कार्यशाळांमधून, शाळेत घेतलेल्या वर्गांमधून, टीन क्लिनिकमध्ये किशोरांशी बोलून काही एक अंदाज आला होता त्यांना काय आणि किती शंका असतात ते. पालकांच्या मनात थोडी धाकधूक असते या माहिती देणे या प्रकाराबद्दल. साहजिकच आहे ते. त्यांच्या लहानपणी हा विषय अगदी गोष्टातला होता. मुलांना आधीच इतकी माहिती असते, त्यात भर कशाला घालायची? निसर्गनियमाप्रमाणे मोठी व्हायचीच ती. आपण त्यात वेगळं काय करणार? त्यांना ना काही चिंता, ना काही जबाबदाऱ्या. खरंच गरज असते का त्यांना हे सगळं सांगायची? मुलं याविषयी काहीच विचार करत नसतील तर आपण सांगितलं म्हणून नाहीतर करायला लागायची. आपल्याला कुठे काय सांगितलं होतं? बरं चाललं आहे की आपलं, काही प्रॉब्लेम आला नाही. आणि मुलांना असतात तरी का काही शंका? तसं असतं तर त्यांनी आम्हाला नसतं का विचारलं? असे अनेक प्रश्न पालकांच्या मनात असतात. अशावेळी मी आमच्या सत्रांमध्ये मुलांनी लिहिलेले प्रश्न दाखवते. ते बघितलं की पालकांचा आ वाचला जातो. बापरे, असं काहीही विचारतात मुलं, पण आम्हाला कधी काही बोलली नाहीत. कशी बोलणार? पालक आणि मुलं यांचं नातं लहानपणापासून एका विशिष्ट पातळीवर तयार झालेलं असतं. पौगंडावस्थेत मुलं जितक्या वेगाने बदलतात तितक्या वेगानं काही हे नातं बदलत नाही. त्यामुळे काही गोष्टी संभाषणात प्रवेशच करत नाहीत. आपणही मग ओढून ताणून त्यांना हात घालायला जात नाही. कधी आपणच संकोचतो किंवा कधी बोललोच त्याविषयी तर पालक म्हणून आपली ठाम मतं मांडून मोकळे होतो. वाढत्या मुलांमध्ये होणारे बदल हे अंतर्गत आणि बाह्य अशा 2 पातळ्यांवर होत असतात. पूर्वीच्या आणि आजच्या किशोर जीवनात या साऱ्या बाह्य घडामोडींमुळे जमीन अस्मानाचा फरक जाणवतो आहे. पेपरमध्ये येणाऱ्या बातम्या, नात्यातल्या मुलांची उदाहरणं आणि आजचे सुशिक्षित पालक म्हणून आलेली जागरूकता पालकांना स्वस्थ बसू देत नाही. कुणाशी याबाबत बोलावं तर ते उडवून लावतात. विविध सर्वेक्षणं आणि त्यांची आकडेवारी सांगते की आजचं किशोर जीवन अधिक गुंतागुंतीचं आहे. सर्दी खोकल्यासारखी शारीरिक आजारपणं कमी असली तरी कुमारी मातृत्व, विवाहपूर्व लैंगिक संबंध, नैराश्य, हिंसाचार अशासारख्या समस्या खूपदा दिसून येतात या वयात. स्थिर समाजरचना आणि एकत्र कुटुंब यांचा भक्कम आधार डळमळीत झाला आहे. मद्य, अंमली पदार्थ तरुणांचे आयुष्य बेचिराख करतायत. वैचारिक गोंधळांमुळे नाती विस्कटत आहेत. करिअर, शिक्षणाच्या जीवघेण्या स्पर्धेपायी जीव मालवत आहेत. वेगवान जगण्याची वावटळ पिढ्याच्या पिढ्या विखरून टाकते. नोकरी व्यवसायाचे असंख्य पर्याय समोर असले तरी चैनीचे, बहकण्याचे रस्तेही त्यांना खुणावत आहेत. इंटरनेटचं मायाजाल बेलगामपणे हातपाय पसरत आहे. संवादाची जागा विसंवादानं घेतली आहे. हे सगळं वाचून निराशेच्या गर्तेत गेला असाल तर थोडं थांबा. आजच्या पिढीनं यापुढे हार पत्करलेली नाही, ती या सगळ्याला पुरून उरते आहे.
तसं नसतं तर ही समाजरचना केव्हाच कोसळली असती. मात्र त्यांना काही गोष्टींची वयानुरूप शास्त्रीय माहिती द्यायला हवी. मनातल्या शंकांचे वणवे वेळीच विझवायला हवेत. काही गोष्टींविषयी धोक्याची घंटा वाजवायला हवी. काही विषयांवर ती वेळ येण्याआधी विचार करू द्यायला हवा. हे सगळं करायची संधी पालकांना दरवेळी मिळेलच असं नाही. काही वेळा संकोच आडवा येईल. पालक मुलांमधल्या बहुतेक संवादांना येणारा सल्ल्याचा वास त्यात आला की मुलं कान बंद करण्याची शक्यताही असेल. त्यापेक्षा थेट मुलांशीच संवाद साधावा या हेतूनं केलेला हा प्रयत्न. परवा खूप दिवसांनी सोहा भेटली. आधी तिचं लक्षच नव्हतं. काय गं, कसल्या विचारात आहेस एवढ्या? मी म्हटलं. ये ना कधीतरी घरी एकदा. ती येते म्हणाली आणि म्हटल्याप्रमाणे खरंच आली. तिच्याबरोबर आणखी 2 जण होते. थोडा वेळ इकडचं तिकडचं बोलणं झाल्यावर सोहा म्हणाली, ताई, तू किशोरांसाठी कार्यशाळा घेतेस ना? मला काही प्रश्न पडलेत, तुझ्याशी बोलायचं होतं. हो, बोलूयात की. आणि हे कोण, तुझे मित्र का? हो, हा वरद आणि हा निरामय. वरद म्हणाला, तू ओळखलं नसशील, पण आमच्या शाळेत मागच्या वर्षी तू आली होतीस, मी 9वीत असताना. वयात येण्याविषयी सत्र झालं होतं तुझं. सोहा म्हणाली की मी ताईकडे जाणार आहे. आम्हालाही काही शंका होत्या म्हणून आम्ही पण आलो. मी म्हटलं, अरे वा, मला खूप बरं वाटलं तुम्ही स्वतःहून आलात म्हणून. एक सुचवू का? आता दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होत आहेत. वेळ असेल तर रोज थोडा वेळ असा 8-10 दिवस यायला जमेल का तुम्हाला? म्हणजे सविस्तरच बोलता येईल आपल्याला. 6वी-7वीतली काही मुलं पण येणार आहेत. निरामय जरा गडबडला. अरे, तुमचे दुसरे काही प्लॅन्स असतील तर ठीक आहे. निरामय म्हणाला, नाही तसं नाही, पण त्या छोट्या मुलांबरोबर नको. आम्हाला जरा वेगळं बोलायचं आहे. बरोबर आहे तुझं म्हणणं. आपण निराळ्या वेळी भेटू, ठीक आहे? तुमच्या आणखी काही मित्रमैत्रिणींना यायचं असेल तरी हरकत नाही. सोहा म्हणाली, ठीक आहे ताई, येतो उद्यापासून आम्ही लेक्चरला. मी म्हटलं, अगं 1 मिनिट, लेक्चर वगैरे देणार नाही आहे मी. आपण गप्पा मारणार आहोत. आणि त्यामुळे एक अट आहे हां, प्रवचन ऐकल्यासारखं नुसतं ऐकत बसायचं नाही. तुम्हाला आणि मला आलेल्या अनुभवांची आपण देवाणघेवाण करू, गोष्टी सांगू. तुम्ही फक्त शंका किंवा प्रश्नच विचारायचे असं नाही, तुमची मतंही व्यक्त करा. वरदनी विचारलं, फक्त अभ्यास आणि खेळाविषयी बोलायचं की बाकीही काही? मी म्हटलं, विषयाचं बंधन नाही ठेवणार आहोत आपण. काहीही बोला किंवा विचारा. तुम्हाला खटकतो, टोचतो, गोंधळवतो असा कुठलाही विषय. तुमची शारीरिक वाढ, मानसिक बदल, तुमच्या बदलत्या भावना, वाढीनुसार बदलणारे तुमचे विचार, असं काहीही. किंवा व्यसनं, प्रेम, माध्यमं, मैत्रीतले धोके, ताणतणाव, प्रजनन संस्था, मूल्य, जबाबदाऱ्या आणि इतर काही. तुमच्या सगळ्यात जास्त चकमकी आईबाबांबरोबर घडतात. असं का? आईबाबांमध्येही काही बदल घडत असतात का? याविषयी बोलू. तुमच्यासारख्या इतर किशोरांनी विचारलेल्या प्रश्नांवरही आपण चर्चा करू. सुहा म्हणाली, वाव, मजा येईल. वरदनी विचारलं, तू आमच्या सगळ्यांशी म्हणजे मुलं आणि मुली अशा दोघांशी एकत्रच बोलणार आहेस का? कारण आमच्या शाळेत तर फक्त मुलींसाठी सत्र झालं होतं 6वीत की 7वीत असताना. मी म्हटलं, हो ना, सगळेच मोठे होतात पण माहिती मात्र सगळ्यांना मिळत नाही, किंवा मिळते पण चुकीची मिळते. मला वाटतं मुलं मुली दोघांनाही योग्य ती माहिती मिळायला हवी. फक्त स्वतःविषयीच नव्हे तर इतरांविषयीही. तरच आपण एकमेकांचा आदर राखायला शिकू. तसं बघायला गेलं तर इंटरनेटवर हवी ती माहिती मिळते आजकाल. मित्रमैत्रिणीही ज्ञान पुरवत असतात, पण तरीही अनेक प्रश्न मनात राहतात. आपल्या देशात तुम्हा किशोरांची संख्या 20% इतकी प्रचंड आहे. जवळजवळ 25 कोटी किशोरवयीन मुलं आहेत भारतात. म्हणूनच भारत हा एक तरुण देश आहे असं म्हणतात. तुम्ही मुलं म्हणजे आपल्या देशाची संपत्ती आहात. वरद म्हणाला, पण मोठ्या माणसांना कुठे वाटतं असं? आमच्याविषयी सगळ्यांचं मत वाईटच असतं. आजकालची मुलं वाया गेली आहेत, त्यांना काही जबाबदारी नाही, काही खरं नाही यांचं, वगैरे वगैरे. वाटतं खरं असं बहुतेकांना. खरं तर तुम्ही वाईट असता असं म्हणण्यापेक्षा वेगळे असता असं म्हणायला हवं. पण मोठी माणसं असं म्हणतात त्याला काहीतरी कारण असेल ना?
वरद म्हणाला, हो, ते म्हणतात आम्ही सारखे मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसतो, मित्रमैत्रिणींबरोबर उगाचच टाईमपास करतो, वेळेवर काही करत नाही, उलट बोलतो आणि बरंच काय काय. अरे, चांगलंच लक्षात आहे की तुझ्या. रोज रोज ऐकावं लागतं वाटतं. पण आधी आपण तुमच्या चांगल्या गुणांविषयी पाहू. तुम्ही शरीरानं धडधाकट असता, सर्दी खोकल्यासारखी किरकोळ आजारपणं फारशी होत नाहीत तुम्हाला. तुमच्या अंगात भरपूर ताकद असते, उत्साह असतो, कुणाच्याही मदतीला तुम्ही तयार असता. तुम्ही भोवताली असलात की कसं ताजंतवानं वातावरण असतं. अनेक नव्या कल्पना तुम्हाला सुचतात आणि देशातला सर्वात मोठा उत्पादक वयोगट तुमचाच असतो. सोहा म्हणाली, उपयोग काय पण या सगळ्याचा? शेवटी नावच ठेवणार आम्हाला. मी म्हटलं, थांब, अजून सगळं बोलून झालं नाही आहे माझं. हे बघ, पुढच्या पिढीनं सगळं अगदी मागच्या पिढीसारखं तसंच्या तसं ठेवलं तर आपण आहोत तिथेच राहू. प्रगती कशी होणार आपली, नाही का? त्यामुळे तुम्ही नक्कीच वेगळे असता, नव्हे तसे असायला हवे आहात. पण लोकांचे तुमच्याबद्दलचे जे आक्षेप तुम्ही मला सांगितलेत त्याविषयी तुमचं काय मत आहे? तुमच्या बरोबरीच्या मुलांकडे बघता तेव्हा तुम्हाला वाटतं का ते मनापासून कष्ट करतात म्हणून? आपण पुरेशा जबाबदारीने निर्णय घेतो का? स्वतः पलीकडे जाऊन इतरांसाठी काही विचार करतो का? कितीतरी किशोर रस्त्यावर टवाळक्या करत वेळ घालवत असतात, दारू ड्रग्ज वगैरे घेत असतात. काही जण पैसे मिळवण्याचा सोप्पा मार्ग म्हणून गुन्हे करतात. म्हणजे तुमच्या शक्तीचा उपयोग होण्याऐवजी तोटाच होतो. याचा अर्थ एकच, लोकांच्या मनातले हे किशोरांविषयीचे गैरसमज काढून टाकायचे असतील तर ही शक्ती चांगल्या कामासाठी वापरून दाखवायला हवी आणि ते तुमच्या हातात आहे. त्यासाठी इतरांना दोष देऊन चालणार नाही. म्हणतात ना की आपल्या नशिबाचे शिल्पकार आपणच असतो.